तर मित्रांनो नमस्कार, मी अमित बागडे युनिक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो। तर आज माऊलींचा परतीचा प्रवास पाडेगाव या ठिकाणी मुक्कामी होता आणि याच प्रसंगी माऊलींच्या पालखीच्या मानाच्या बैलजोडीचे सेवा करण्याचे भाग्य आम्हा बागडे परिवाराला लाभले। या बैलजोडीचा मुक्काम आमच्या घरी लाभला ही आमच्या कुटुंबासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे। साक्षात यांच्या रूपाने माऊलीच आमच्या घरी आल्याचा भास आम्हाला झाला। तर मित्रांनो, माऊलींच्या पालखीच्या मानाच्या बैलजोडींविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। या माऊलींच्या रथाच्या मानाच्या बैलजोडीचे मानकरी ऋषिकेश गुंडरे आणि सचिन गुंडरे यांच्याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, पालखीतील बैल हे फक्त जनावर नसतात, ते संतांच्या सेवकाचं प्रतीक असतात। या बैलांना मान देण्याचं भाग्य समस्त गुंडरे परिवार यांना मिळालं। पालखीचे मानकरी होण्याचा साक्षात विठ्ठलाचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला। या पवित्र क्षणी विठ्ठलाच्या बैलाच्या भेटीनं त्यांच्या चेहऱ्यावरचं उमटलेले निखळ सुख आणि आनंद हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, रामकृष्ण हरी। मी अमित बागडे युनिक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो। तर माऊलींच्या रथाच्या मानाच्या बैलजोडीचा मान हा आपल्याला भेटला तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? खरं तर आम्हाला हा जो मान मिळाला त्याबद्दल आम्हाला इतका आनंद झाला। साक्षात आम्ही 8 ते 9 दिवस आम्ही दोघं भाऊ ज्या दिवसापासून अर्ज केला त्या दिवसापासून आम्हाला रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही फिरायचो सगळ्या बैल समितीकडे की बाबा आमची बैल लावा, हे करा, असं आम्ही खूप फिरलो। आणि ज्या दिवशी आम्हाला कळलं की आमचं लागलंय त्या दिवशी आमची झोपच बुडाली की आम्हाला इतका आनंद झाला की आता झोप नाही आली तरी चालेल, पण आम्हाला सेवा ही करायची इथून पुढे। आमच्या मागच्या पिढीमध्ये आम्हाला आठवत नाही की आमच्या घरातली बैल गेली असेल ती, हे आम्हाला पहिल्यांदाच आमच्या घरात मान आलेलं आहे आमच्या घरात। मित्रांनो, या बैलजोडीची नावे मल्हार आणि आमदार ही आहेत। ही बैलजोडी खरेदी करत असताना तुम्ही कोणत्या गोष्टी तपासल्या अथवा कोणते नियम तपासून या बैलजोडीची खरेदी केली? बैलांची निवड आहे आम्ही त्यांची हाईट, एकसारखी शिंग, त्यांचं छाती, वशी आणि पांढरी बैल आणि मारीत नाही अशी बैल आम्ही घेतलेली। आता ही शांत स्वभावाची बैल आहे। गेल्या वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीला ही बैल गेली होती। या बैलांना रथ वाढण्याचा अनुभव आहे आणि ही बैल आम्ही निखिल शेठ, सुरेशदादा कोरडे यांच्याकडून ही खरेदी केलेली आहे। हा आमदार आहे आणि इकडं मल्हार आहे आणि दुसरा जोड आहे तो बाहेर पाठवलेला आहे, तो सागर शेठ नाणेकर, उत्तमनगर, खडकवासला यांच्याकडून आम्ही 2 अकाउंटला खरेदी केलेलं आहे। तर माऊलींच्या विशेष बैलजोडीची काळजी आपण कशा प्रकारे घेता? विशेष काळजी म्हणजे आम्ही बैलांचा सराव घेतला जातो। त्याच सकाळी 8 वाजता आम्ही बैल सोडतो डाऊननं रानात 8 ते 12 पर्यंत त्यांचा सराव घेतला जातो शेतीत, म्हणजे जेणेकरून बैलांचा दम वाढावा, बैल चालताना येण्यात आली पाहिजे त्यासाठी सराव घेतला जातो। त्यानंतर घरी त्यांना गोट्यावर घेऊन आलो की 1 तासभर विश्रांती देतो। दुपारी 2 ते 3 या वेळात 1 तास बैलांसाठी एक पोनी म्हणून प्रकार असतो, पाण्यामध्ये पोहायला सोडतो बैल, त्याच्यामुळे बैलांच्या शेराबिरा सगळं मोकळ्या होतात, जेणेकरून त्यांना कसला त्रास नाही, दम वाढतो त्यांचा। तिथून आणल्यानंतर परत 6 वाजता 1 तासभर त्यांचा सराव घेतला जातो बैलगाडीला। तर बैलगाडी साधारण एक 7 ते 8 किलोमीटर आमचे सहकारी मित्र आहे ते सगळे त्यामध्ये बसवतो, जेणेकरून बैलांना 1 टनभर बोजा वाढता आला पाहिजे। मित्रांनो, वारी ही आयुष्यात एकदा तरी केलीच पाहिजे, याचा अनुभवच वेगळा असतो। तर ऋषिकेश भैया, आम्हाला सांगा, या बैलांना तुम्ही खाद्य कोणत्या प्रकारचे देता? या बैलांची तब्येत तुम्ही बघितली तर अतिशय सुंदर अशी मजबूत बैले, मजबूत बांधा असलेली देखणी बैल आम्ही पहिल्यांदाच बघतोय। यांचा खुराक असतो बैलांचा, बैलांना सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत बैलांचा एक डाईट ठरलेला असतो। सकाळी, दुपारी, संध्याकाळी परत बैलांची कसरत करून घ्यायला हे आम्ही वारीच्या 2 महिने आधी बैलांची कसरत घेतो शेतात बैलगाडीला। त्यांचं सकाळी त्यांना खाणं
त्याच्यामध्ये आंबवण असतं, चलती असते. एक समृद्धी फीडचं आहे ना, ते खाद्य येतं बैलांसाठी. ते बैलांसाठी दिलं जातं. त्यांना काजू बदाम असतात खायला, पाणी सगळं त्यांचं योग्य ठिकाणी असतं. मका असते, शाळूचा कडबा असतो संध्याकाळी बैलांना खायला. कॅल्शियमसाठी कडबा, वाळलेला कडबा आपण जास्त करून संध्याकाळचा टाकतो दावणीमध्ये, त्यामुळे बैलांच्या तर ताकदी राहतात. संस्थान कमिटीकडून तुम्हाला मोबदला काय दिला जातो? बैलांचं जो रतीब असतो तो एक महिन्याचा रतीब देतात. त्यांनी आम्हाला समृद्धी फीडचे एक 10 पोते दिले तेवढं. आणि बाकी काय, बाकी बैलांची सगळी खरेदी वगैरे सगळं मालक आम्ही तेवढं वापरतो. हा मान तुम्हाला किती वर्षानंतर भेटला? हा मान आम्हाला 20 वर्षाचा भेटला आहे. हा मान तुम्हाला भेटल्यानंतर काय घडलं? आम्हाला मान भेटल्यानंतर महाराष्ट्रातून आम्हाला बरेच फोन आले. अभिनंदन तुमचे, भाग्यवान. तर हा मानासाठी आम्ही खूप प्रयत्न केला. 2018 साली आमचे चुलते स्वर्गीय बाळासाहेब मारुती म्हणते आणि आम्ही आमच्यावर त्यावेळेस आमचा विचार केला नव्हता. 2025 साली आमचा विचार केला. ते पण माझा मुलगा, माझा पुतणी असेल, बाची असेल, बाळासाहेब माझा असेल, त्यांच्या पायगुणांनी त्यावेळेस आमची बैल लागली. या ठिकाणी कमिटीकडून बैलजोडी निवडताना कोणत्या प्रकारचे राजकारण होते का? कमिटीकडनं राजकारण होत नाही, देवस्थानकडनं काहीच राजकारण होत नाही, गावकीकडनं राजकारण नाही. फक्त एक शिक्का जोड लागतो, दिसायला एकसारखे बैल, रंगाने पांढरे शिकले, त्यांची चाल व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून मार्गी नसावी. एक कमिटीकडून तुमची सगळी देखरेख अगोदर बघितली जाते? तर देखरेख नाही, पण आम्ही काळजी घेतो. देवस्थान आपल्याला लेटर देतं, फिक्स होऊन जातं आधी. माऊलींचा रथ ही बैलजोडी पुढे घेऊन जात असताना कोणता अनुचित प्रकार घडलाय का? नाही, अजूनपर्यंत असं काय घडलं नाही. अजूनपर्यंत नाही. माऊलींची कृपा असते अजूनपर्यंत. ते आपल्या बैलजोडींचे नाव काय? आता ही जी बैल आहे त्याचं नाव आमदार आहे अलीकडल्याचं, पलीकडल्याचं मल्हार नाव आहे. ही बैलजोडी आपल्याकडं रथासाठी माऊलींच्या आणि जोडी शकतात. हीच जोडी असते? जोडी असणार. मल्हार आणि आमदार ही बैलजोडी किती वर्षापूर्वी खरेदी केली आहे? बैलजोडी आपण आता जानेवारी महिन्यामध्ये खरेदी केली. आणि घरी आपण आणली मार्चमध्ये. 2 महिने आम्हाला, कारण नक्की लागेल म्हणून आम्हाला असा विश्वास नव्हता. आम्हाला खात्री होती लागतील म्हणून. त्यासाठी आम्ही 1 वर्ष आधी फिरत होतो. मोठा भाऊ 1 वर्ष आधी बैल बघत होता, त्यांनी जोड 5 करून ठेवली होती. म्हणजे आम्ही ॲडव्हान्स घेऊन ठेवला त्यांना. म्हणजे आमचा नंबर लागला तर आम्ही ते घेऊन त्यामुळे. यानंतर पुढची काय शक्यता? किती वर्षानंतर हा मान तुम्हाला भेटेल? हा वारी सोहळा आता दरवर्षी अनुभव भेटला नाही, पण दरवर्षी आम्ही मान फिरणार नाही. दरवर्षी प्रत्येक घरात मान असतं. बरोबर. आम्हाला भेटला. आता आम्हाला 20 वर्षातून भेटेल. 20 वर्षानंतर भेटेल आम्हाला मान. आमची भावकी जास्त असल्यामुळं 350 घर आहे त्याच्यामध्ये. 5 वर्ष एका वाड्याला एका घराला तुम्ही द्यायला लागणार. आम्हाला संधी भेटते. आता 20 वर्षांनी भेटलं नाही, 25 वर्षांनी भेटेल. आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.